आज आम्ही या ठिकाणी काल एक घटना घडली होती निंबा या ठिकाणी. या ठिकाणी तायडे आणि गवई परिवारामध्ये जे भांडण झालं, या भांडणामध्ये खऱ्या अर्थाने सर्व गैरसमजातूनच या भांडणाचं खरी सुरुवात आहे. आज रोजी इथं तंटामुक्ती अध्यक्ष आहेत आमचे वंचित बहुजन आघाडीचे नेते सुभाषदादा तायडे आहेत, ज्येष्ठ नेते आमचे तायडे साहेब आहेत, युवा वर्ग आहे. आज यांच्यामध्ये जो समज झाला होता, आता भांडणं होत असतात परंतु काही लोक याला जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करत होते. परंतु निंबा या गावच्याबद्दल मला भूषण आहे की या ठिकाणी जातीवाद हा शब्दच नाही आहे, कारण हा चळवळीचा गड आहे. निंबा हे गाव हा चळवळीचा गड आहे. आज रोजी जे भांडण झालं कायदेशीर त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, परंतु या ठिकाणी मला एवढंच म्हणायचं आहे की दोन्हीही पार्ट्या आहे एक शिक्षणाचा ज्याला अभाव म्हणतात त्यामधून ह्या जो प्रकार झालेला आहे, तरीसुद्धा आम्ही काल रोजी माझ्या तोंडामधून त्या ठिकाणी केलेल्या कृत्य गावगुंड म्हणून हा शब्द आलेला आहे. त्यामध्ये अनेकांचा गैरसमज झालेला आहे की शब्दाचा विपर्यास झालेला आहे. गावगुंड म्हणजे मी एका व्यक्तीला अनुसरून बोललो होतो, तरीसुद्धा गावातील मी सर्वांना माफी मागतो की तुमच्या त्या व्हिडिओमध्ये गावाचा विषय किंवा गावचे असं तुम्हाला काही भावना दुखल्या असतील मी माफी मागतो. परंतु खऱ्या अर्थाने आज या जिल्ह्यामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी आवर्जून सांगतो या भांडणाला एक हे भांडण संपलं असं या ठिकाणी मी मानतो की बाळासाहेब आंबेडकरांच्यामुळे आज मातंग आणि बौद्धामध्ये जे काही षडयंत्र आहे हे षडयंत्र हाणून पाडण्याचं काम आम्ही सातत्याने करत आलेलं आहोत आणि करतोय. आज या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटते. आज मला कालपासून या जिल्ह्यामधील आदरणीय डॉक्टर सुगत वाघमारे साहेब यांनी एक समजूत घालली की आज बहुजनामध्ये आणि दलितामध्ये असे भांडणं म्हणजे खऱ्या अर्थाने आमच्या अपयशाचं हे मोठं कारण आहे, आमच्या चळवळीला बाध्य ठरणारं हे कारण आहे. आज सुगतजी वाघमारे साहेबांनी जे माझी व कार्यकर्त्यांची जी भूमिका त्यांनी केलं की आज बौद्ध आणि मातंग खऱ्या अर्थाने भाऊ आहेत, खऱ्या अर्थाने मावस भाऊ आहेत. आम्हाला गर्व आहे की आज आम्ही सुरक्षित आहोत. या ठिकाणी त्यांचे नातेवाईक आहेत ज्यांनी भांडण केलं, पण त्यांची भूमिका होती की भांडण झालं तिथपर्यंत ठीक आहे, परंतु या घटनेला कुठलीच काळीमा किंवा काही वाईट घटना घडू नये. आज हे भांडण आम्ही एका यानं निपटण्याचा प्रयत्न यापुढे करणार आहोत. म्हणून मी जिल्ह्यातील तमाम लोकांना बंधूंना सांगतो की हा मॅसेज आहे, बौद्ध आणि मातंगांनी एक मावस भावाचं यांचं नैसर्गिक नातं आहे, हे त्यांनी जपलं पाहिजेत. आम्ही खरे फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ लवजींची आम्ही या ठिकाणी एक लेकरं आहो. आम्ही जर भांडलो तर आपला असा होईल. म्हणून या रोजी आज या ठिकाणी आलेले सर्व गावकरी मंडळी व दोन्ही पार्टीच्या वतीने हे भांडण आम्ही समन्वयाने मिटवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. जय भीम, जय लवजी. डॉक्टर